कोणावरती हवी होतोय, कोण कोणाला पाणी पाचतोय, कोण कोणाला आसमान दाखवतोय, कोण कोणाला खडे चारतोय, कोण कोणाला चारी मुंड्या छीद करतोय. हा क्रिकेटचा माहोल, क्रिकेटचा सामना, क्रिकेटच्या आजचा हा रणसंग्राम कोणाच्या नावावरती होतोय, कोणाच्या गावामध्ये जल्लोष होणार आजचा मैत्री चषक 2025 चा हा रंगलेला सामना तुम्ही अनुभवताय. जिथे गावदेवी कलवी या संघाने नाणेफेक जिंकला, 3 षटकांचा खेळ आहे, आमंत्रित केले फलंदाजीसाठी प्रतिस्पर्धी संघ खारपाडा 11 या संघाचा जर आपण इतिहासाचा विचार केला ना तर जरूर याही संघाने आज दिवसभरामध्ये नक्कीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. परंतु आज काय होणार आहे ते पाहता क्षणी होणार आहे. जरूर आपण बघतोय की मुख्य व्यासपीठावरून अनेक मान्यवर आज या मॅचचा आनंद लुटत असताना मैत्री चषक 2025 अनेक मित्र एकत्र आल्याने मित्रांचं रूपांतर आज सामाजिक कार्यामध्ये होतोय. आज याच मॅचच्या माध्यमातून या क्रिकेटच्या माध्यमातून अनेक क्रिकेटवीर घडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतोय. आणि मैत्री चषक 2025 आपण बघतोय स्वप्नातील बाईक, ड्रीम बाईक्स आज कोणाच्या घरी जाणार आहे, कोणाच्या गावामध्ये जाणार आहे, कोण आज तिची आरती करणार आहे, आज कोणाच्या घरामध्ये जल्लोष होणार आहे. थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने भूमी 11 गावदेवी कलवे, दुसऱ्या बाजूला आहे खारपाडा 11. खरं तर इतिहास रचणारी माणसं इतिहास वाचत नाही आणि जे इतिहास वाचणारे असतात ते इतिहास घडवत नाही आहे. परंतु या मैदानावरती इतिहास काय घडलं, कोणी किती बनवल्या, कोणी किती विकेट घेतले, आता आम्हाला मागे वळून पाहायला वेळ नाही आहे. आम्हाला इतिहास रचायचा आहे. यस, बंटी म्हात्रे यांच्याकडून ग्रीन सिग्नल आलाय. नक्कीच बघतोय आपण 3 षटकांचा खेळ. पॉवर प्लेचा पहिला षटक घेऊन प्रसाद पाटील कलव्या गावचा हा स्पीकर गोलंदाज. पहिला बॉल, वेगाचा वापर, परंतु बॉलला दिशा दिली डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्रॅकिंग कव्हर ड्राय इनसाइड आउट. बॉल चाललाय सीमा रेषा पार. दन 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 चौका. चेंडूवरती सरचे स्वागत केलंय प्रसाद पाटीलचं राकेश घरतने. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. चांगल्या कामाची चांगली सुरुवात म्हणजे अर्ध काम पूर्ण. इथे चौकार ठोकलाय आणि श्री गणेश चौकारानं केलाय. दुसरा चेंडू पॉवर प्ले मधला पुन्हा एकदा प्रसाद राकेशसाठी. हा पिच डिलिव्हरी होती, इथे मात्र क्रॅकिंग कव्हर केलाय, कव्हर दिशेने विलकावलंय. क्षेत्ररक्षक आला होता चेंडू खाली, पकडला होता झेल, परंतु आईन क्षणाला मात्र चेंडू हातातून जमिनीला दान झाला. जीवनदान मिळालंय. आता जीवनदान कोणाला मिळालंय? राकेश घरतला जीवनदान मिळालंय. आणि राकेश घरत सारख्या चांगल्या खेळाडूला जीवनदान देणं म्हणजेच एखाद्या जखमी वाघाला मुक्तपणे एखाद्या जंगलामध्ये सोडण्यासारखं आहे. परंतु पुढे काय, जर राकेश इथून खेळला ना तर गावदेवी कलवे नक्कीच डोक्यावरती हात मारिल्यात निश्चित नाहीये. परंतु आता मात्र अनिरुद्ध ठाकूर जो 2 चेंडू नंतर स्ट्राईक एंडला आलाय, ज्याच्या खेळीने आज दिवसभर प्रभावित केलंय अनिरुद्ध ठाकूरने. ठाकूर घराण्यातला अजून एक ठाकूर अनिरुद्ध ठाकूर समोर उभा टाकलाय प्रसाद पाटीलच्या समोर. 2 हात खाटतोय आज मेगा फायनल मध्ये. येस, स्विच शॉट अगदी आडव्या तिडवा होऊन इथून बॉलला खेळलाय. अगदी वेगाचा आलेल्या चेंडूचा वेगाचा वापर केलाय आणि सीमारेषा पार चेंडूला धाडलाय 4 धावांसाठी. पारितोषिक अगदी षटकरांच्या हॅट्रिक साठी आलेला आहे. जरूर अनिरुद्ध साठी ही गवसणी असणार आहे. यस, इरवाडीचे आदित्य पाटील आपण या क्रीडा नगरीमध्ये सर उपस्थित आहात. आपणास आदरपूर्वक विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक येऊन व्यासपीठावरती बसायचं आहे. अगदी आयोजकांकडून आपल्याला आदरपूर्वक विनंती असेल. यस, वाईट चेंडू आहे, अतिरिक्त धावसंख्येमध्ये होईल वाढ. धावफलकावरती जाऊया. डबल फिगरमध्ये 10 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. थोडासा विचार करून देणारा सामना आहे, कारण अगोदरच्या मॅच मध्ये प्रसादने अगदी पाहिलं होतं की आपण मिडन षटक फेकला होता, परंतु इथे मार खातोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त सेन्सिबल क्रिकेट. गॅप मध्ये बॉल, गाळलेली जागा भरा, तिथे क्षेत्ररक्षक आलाय, सिंगलला केले, डबल मध्ये कन्वर्ट. पाहता 2 धावा पूर्ण केल्यात. धावांसाठी केलेली धावाधाव म्हणजे क्रिकेट. जी हा गणेश मोकल, अनंत मोकल आणि अविनाश मोकल
आपण सुद्धा सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन बसा अशी विनंती केली जातोय. आणि या 2 धावसंख्येने धावफलकावरती लागल्यात 12 धावसंख्या. खरं तर 12 हा आकडा तुम्हासाठी एक अशुभ आकडा म्हटलं जातं, परंतु जन्मल्यानंतर जरूर आपलं सुद्धा ऑफ झाल्यानंतर 12वा केला जातो, पण त्याच्या अगोदर नक्कीच आपण 12व्या दिवशी आपला बारसा केला जातो. परंतु आता 12 धावसंख्या धावफलकावरती आहे. खारपाडा 11 हा संघ एका बाजूने झुंज देतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. डाऊन द लेग चांगला बॉल स्वीप करायचा होता, मैदानावरती अक्षरशः मांडी मोडून बसला. बॉल स्वीप करायचा होता, पॅडल स्वीपचा प्रयत्न नाही होत, कारण वेगाचा वापर आहे चेंडूवरती. प्रत्येक हॅट्रिक साठी अभय म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. जरूर आता मात्र बघा, इथे मात्र प्रत्येक खेळाडूला बक्षिसाच्या रूपाने इथे सन्मान दिला जातोय. बॉल पडल्यानंतर अतिरिक्त उचली घेतोय, स्विंग अँड मिस, वेगाचा वापर, बॉलावरती अगदी फिंगर रोल्स करतोय आणि बॉल डॉट करतोय. प्रेशर शेवटच्या सामन्यामध्ये आपण बघतोय 12 धावा खर्च केल्यात आणि शेवटच्या 2 चेंडूवरती मात्र प्रेशर केलंय. थँक्यू. याच दरम्यान मायकल जोहे संघाचे आधारस्तंभ सन्मान्य अनंत संभाजी मोगल साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्ताने होतं. त्यांचं मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये. आगतम स्वागतम शुभ स्वागतम. येस, रवी म्हात्रे यांचं सुद्धा आगमन व्यासपीठावरती, रवी मोकल सरांचं सुद्धा व्यासपीठावरती आगमन होते. अर्पुनिया भाव सुमनांचे प्रेमभरे स्वागत. आलेल्या तमाम मान्यवरांचे करिता स्वागत. शब्द सुमनाने दिन हा भाग्याचा आला आणि आपल्या पदपर्शाने आजचा हा मैत्री चषक 2025चा सोहळा अक्षरशः धन्य झालाय. कौतुक करावं लागेल. आज 7 दिवस सलग 5 दिवस आपण बघतो अनेक मान्यवरांची मांदी व्यासपीठावरती आहे. या मित्रांना शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर सातत्याने या व्यासपीठावरती येत आहेत. तब्बल विचार केला तर जवळजवळ 250 ते 300 मान्यवरांचा अजूनपर्यंत सन्मान झालाय. काही सन्मान बाकी आहे. हे मैत्री चषकाची खासियत आहे. एक मोठी आणि मानाची स्पर्धा खरं तर या पूर्ण पेण तालुक्यामध्ये हमरापूर विभागामध्ये उभारी घेतोय. सुरुवातीलाच ही पर्वणी खरं तर सर्व खेळाडूंसाठी आली. अनेक दिग्गज प्रेक्षक आज या नक्कीच क्रीडा नगरीमध्ये येऊन उपस्थित राहिलेले आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रेक्षक वर्ग आमच्याबरोबर जोडलेला आहे. दुसरं षटक मार्गस्थ. येस, यू मिस, आय डेफिनेटली हिज. इथे मात्र बघा फर्निचर डिस्ट्रॉय करतोय आणि राकेश घरातला माघारी परतवतोय. थँक्यू. सुशांत मोकलला मिळाली हा विकेट. सुशांत मोकल 2 दिवस झाले या मैदानावरती. जणू काही ही हा मैदान सुशांत मोकलच्या प्रेमात पडलाय की काय. उत्कृष्ट फलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी. का मला नक्कीच क्रिकेटचा बाहुबली, टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हटलं जातं. का माझ्यावरती एवढे प्रेक्षक वर्ग प्रेम करतायत, का माझ्यासाठी अनेक मैदानावरती प्रेक्षक गर्दी करतायत, त्याचं सडेतोड उत्तर मैदानावरती देतोय. शांत आणि संयमी अगदी बघतोय आपण काय पद्धतीने खेळ झालाय दिवसभरामध्ये. अप्रतिम. धावफलकावरती सध्या धावा लागल्यात 12 वरती पहिला विकेट, 12 वरती 1 विकेट. आता महत्वाचा मैदानाच्या बाहेर गेलाय नवीन फलंदाज स्वप्नील भोईर. साथ देईल अनिरुद्ध ठाकूरसाठी. फुल टॉस बॉल होता, वेगाचा वापर, डाऊन द लेग. पाहूया पंचांचा इशारा जरूर आमच्यापर्यंत येतोय. यस, इट इज अ वाईड चेंडू, नो डाऊट. आणि इथून मात्र अतिरिक्त धावसंख्या होईल वाढ. सिंगल वाईट आणि +1 2 धावसंख्येने धावफलकावरती आता सध्या आपल्याला 14 धावसंख्या पाहायला मिळतोय. मैत्री चषकाचं हे महत्वाचा दिवस आणि आज ज्याच्यासाठी केला होता टास दिस शेवटचा गोड व्हा आणि अगदी गोड दिवस आज तुम्हा सर्वांसाठी. अगदी मैत्री चषकाचा हा अंतिम सामना पाहायला मिळतोय. मेगा फायनल यावेळेस मोठा फटका, जोडकट फटका. चेंडू आणि बॅटमधला चांगला संपर्क नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल पुढे सरसावतोय. क्षेत्ररक्षक तिथेही होता. सिंगल तिथे कंप्लीट झाली आहे. दुसऱ्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. माहिती आहे आता रिक्स घेणं महत्वाचं नाही, परंतु रिक्स महत्वाची आहेच आयुष्यामध्ये. का होईना क्रिकेटमध्ये रिक्स घ्यावीच लागते. मॅन कॅनॉट रिच
ॲट हाय विदाऊट रिक्स, कोणत्याही जोखमीशिवाय माणसाला थोरपदी पोहोचता येत नाहीये. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोटे यांचा. यावेळेस मात्र बघतोय आपण बॅटची इनर एज लागून बॉल पुढे चालला. चेंडू आणि क्षेत्ररक्षामध्ये लागलेली शर्यत मात्र इथे चेंडूने जिंकली. चेंडू झालाय सीमा रेषा पार, चौकार. येस, आता किती येऊ द्या, मार्केटला फरक पडत नाहीये. कारण आज मित्रांची 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 टोली आज खरं तर मॅच जी आज मात्र मन जिंकतोय. मॅच कोणीही घेऊन जाओ, बक्षीस कोणाच्याही गावात जाओ, परंतु आज मैत्री चषकाचा विजय झालेला आहे. या एकत्रित आलेल्या सर्व मित्रांचा विजय आहे, जे मित्र एकत्रित येऊन या मॅचला सजवतात. यावेळेला फक्त भिंगरीसारखा फिरला, भिंग भिंग भिंग, आणि इथून मात्र स्क्वेअर लेगला क्लिअर केलंय बॉलला. तिथून मात्र बघतोय आपण ग्लान्स केलेला चेंडू फाईन लेग मधून चेंडू फील्ड केला जातोय. अगदी सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबलने इथे मात्र स्कोअर वरती नियंत्रित होऊन धावसंख्या पुढे सरसावतोय. मी मगाशी म्हटलं होतं की मुंबईची लाईफ लाईन ट्रेन आहे, तर क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबल आहे. त्याच्यावरती आता विश्वास केला जातोय. मोठा फटका येत नाही, प्रयत्नांचा पराकाष्ठा केली जाते, प्रयत्न प्रयत्न प्रयत्न, परंतु नाही, जमत नाहीये. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला, कोणताही मुवमेंट नाहीये. मगाशीच आमचे परमेश सर जरूर म्हटलं होतं की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप गरजेचं आहे. चेंडू तुमच्यापर्यंत येणार नाहीये, तुम्हाला चेंडूपर्यंत पोहोचावं लागेल, कारण धावसंख्या महत्वाची आहे. सुशांत मोकल गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे, फक्त थांबून ठेवलंय 19 या धावसंख्येवरती. हो, चांगला फटका होता, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला अलॉंग द कार्पेट शॉट मागे चाललाय बॉल. अगदी आपण बघतो शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आला, पकडलाय, डायरेक्ट थ्रो झालाय, परंतु तिथे जशी थ्रो झाली तशी चितेच्या चपलाईने सिंगल झाला, डबलला कन्वर्ट केलंय आणि 2 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. खरं तर विकेट कीपरने पुढे येऊन हा बॉल गॅदर करायचा होता. लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. येस सर. जाऊया आपण अतिथी सन्मानाकडे. आपण आदरणीय दिनकर म्हात्रे साहेब, खारसापोली साहेबांच्या सन्मानापासून आपण सुरुवात करूया. अतिथी मंचकावरती साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय. आरोग्य कर्मचारी साहेबांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय दिनकर म्हात्रे पहा, त्यांचे सुपुत्र या ठिकाणी संकेत उपस्थित आहे. MPSC परीक्षेमध्ये की जे उत्तीर्ण झाले आहेत. तदनंतर पुढील सन्मान असेल आदरणीय नारायण मोकल साहेब, प्रसिद्ध गणेश मूर्तिकार. नितीन दादांची उपस्थिती अतिथी मंचकाच्या दिशेने होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. मोस्ट वेलकम दादांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. दादांना विनंती असेल मुख्य अतिथी मंचकावरती आपण विराजमान व्हायचं आहे. तदनंतर पुढील सन्मान असेल आदरणीय रवींद्र पाटील. आदरणीय रवींद्र पाटील साहेबांच्या सन्मानाकडे आपण बोलतोय. जशी डावाला सुरुवात होईल आपण सन्मानाकडे थांबणार आहोत. तत्पूर्वी आपण सन्मानाकडे बोलूया. आदरणीय रवींद्र पाटील साहेबांचा हा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. तदनंतर मेघनाथ म्हात्रे, प्रसिद्ध व्हॉलीबॉल खेळाडू आहेत. डॅशिंग लुक मध्ये आज मेघनाथ म्हात्रे यांना आपण पाहतोय. ब्लॅक कॉम्बिनेशन मेघनाथ म्हात्रेंचा सन्मान अतिथी मंचकावरती होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. तदनंतर पुढील सन्मानाकडे आपण बोलतोय. बावीस झाले 22. पुढील सन्मान असेल सिद्धेश दिनकर म्हात्रे. सिद्धेश म्हात्रे यांच्या आपण सन्मानाकडे बोलतोय. मॅच ऑन आहे. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये, ऐकूया सुहास सरांचा आवाज. येस सर. दीक्षित पाटील आलाय, ज्या दीक्षितने खरं तर हरलेल्या सामन्यामध्ये परत वार केला होता आणि तिथून मात्र सामना सेमीफायनलचा सामना जिंकून दिला होता. दीक्षित पाटील इथे मात्र गोलंदाजी मार्कवर आहे. दीक्षित वरती हल्ला चढवलाय, आकाशाला गवसणी घालतोय, चेंडू आकाशामध्ये आहे. फर्स्ट अटॅम्प मधून बॉल मात्र इथून जमिनीला दान झालाय. जीवनदान मिळालंय.
स्वप्नील भोईरला. येस सर. ग्रामपंचायत दादरचे माजी उपसरपंच आदरणीय मंगल पाटील यांना आमची विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. माजी उपसरपंच ग्रामपंचायत दादर मंगल पाटील, आपणास विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं. त्याचबरोबरीने धोंडपाडा गावचे मुकेश पेंटर आहेत, त्यांना देखील आमची विनंती असेल आपण देखील मुख्य अतिथी मंचकावरती यावं. येस. दीक्षित पाटील गोलंदाजी मार्कवर आहे. हातभर चेंडू वळवण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. लेग स्पिन ऑफ स्पिन फेकून हा नक्कीच फलंदाजाला नामोहरण करत असतो. असा आता सुद्धा तो चेंडू होता, शरीराचा वेध झाला आणि क्या बात आहे, क्या बात है. गोट्या सुशांत मोकलचा डायरेक्ट थ्रो आणि इथून मात्र आपण पाहतोय अनिरुद्ध ठाकूर बॅक टू द डग आउट. हॅलो. परीक्षा जे उत्तीर्ण झाले एकदा जोरदार टाळ्या उद्या. आपल्या विभागातून, आपल्या विभागाचं नवं तर संपूर्ण पेन तालुक्याचं ज्यांनी नाव रोशन केलंय, रायगडचा हा खरं तर सितारा असं आपण म्हणूया, खार सापोलीचा सुपुत्र संकेत दिनकर म्हात्रे यांचा सन्मान अतिथी मंचकावरती एकदा जोरदार टाळ्या उद्या. येस सर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तदनंतर पुढील सन्मानाकडे आपण वळणार आहोत. मॅच ऑन आहे. संगम मोकल, रविराज पाटील आणि अजित म्हात्रे, आपणास विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं. स्वप्नील भोईर ऑन स्ट्राईक आहे. अतुल घरत त्याला साथ देण्यासाठी आहे. तिसरा षटक मार्गस्थ आहे. फुल टॉस बॉल, फुल टू टोल. इथे मात्र बघा नो चेंडूची घोषणा आणि इथून बॉल चाललाय लॉंग लेग क्षेत्रामधून दन 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 करत सीमारेषा पार चौकार. परमेश्वर. मुंबईत घाई शिर्डीत साई, कारले डोंगरावर बसली माझी एकवीर आई. आगरी कोल्यांची ग्रामदेवता एकवीर आईचा हा सुंदर स्वांग आपल्याला पाहायला मिळालं. नो चेंडू आहे, उघडे डोले बघा नीट. चेंडू आहे फ्री हिट, मारील का एखादा मोठा हिट. फलंदाज प्रयत्न त्याचंही चांगलं होतं परंतु डॉट बॉल आलाय. वा. खरं तर सुहास सर, आज भाग्याचा दिवस म्हणावा लागेल. अतिथी व्यासपीठावरती आई एकविरा मातेचे मुख्य पुजारी सन्माननीय मंगेशदादा देशमुख साहेब या ठिकाणी विराजमान आहेत. मी साहेबांना विनंती करेल, साहेबांच्या शुभ हस्ते दादर सागरी पोलीस ठाण्याचे PSI आदरणीय सकपाल साहेबांचा हा शुभ सन्मान एकदा जोरदार टाळ्या उद्या. सदरक्षणाय खल निग्रणाय हे ब्रीद वाक्य ज्यांचं आहे. खाकी वर्दीतला देव माणूस म्हणून ज्यांना संबोधलं जातो. मोठी जिम्मेदारी, जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती असे, दिवस रात्र आपल्या समाजासाठी जे लढतायत, दादर सागरी पोलीस ठाण्याचे PSI सकपाल साहेबांचा हा शुभ सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आई एकवीरा मातेचे मुख्य पुजारी मंगेशदादा देशमुख यांच्या शुभ हस्ते. साहेब तुम्ही आहात वर्दीमध्ये, साहेब तुम्ही आहात वर्दीमध्ये म्हणून तर आम्ही सण साजरे करतो गर्दीमध्ये. खरं कौतुक करावं लागेल या सर्व पोलीस बांधवांचं. आपण बघतोय सामना येथे एक इनिंग इथे समाप्त झाली. दीक्षित पाटीलचं षटक संपलंय, शेवट मात्र गोड झालाय. षटकार ठोकलाय आणि धावफलकावरती धावा लागल्यात, त्या म्हणजे 36 आणि विजयासाठी येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये गावदेवी कलवी या संघाला 37 धावांची गरज असणार आहे. तदनंतर ठाकूर साहेबांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. मी मिलिंद बोरकर साहेबांना विनंती करेल, त्यांच्या शुभ हस्ते आपण साहेबांचा सन्मान घेतोय. कोविड योद्धे, कोरोना काळामध्ये आपण सर्वजण घरात थांबलो होतो, परंतु पोलीस दलातील हे सर्व आपले कर्मचारी या ठिकाणी दिवस रात्र समाजाच्या हितासाठी दिवस रात्र या ठिकाणी लढत होते. आदरणीय ठाकूर साहेबांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. सन्माननीय मिलिंद बोरकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेतोय. आमचे लाडके आयोजक दीपेश पाटील आणि रुपेश पाटील
यांना विनंती असेल आपण अतिथी मंचकावरती यायचं आहे. सुदर्शन पाटील यांना देखील आमची विनंती असेल आपण देखील अतिथी मंचकावरती या. पुढील सन्मानाकडे आपण बोलूया. तदनंतर महाराष्ट्र राज्य गणेश मूर्तिकार संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय अभय म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान. एकदा जोरदार टाळ्या उद्या. पेण म्हटलं की गणेश मूर्तींसाठी सुप्रसिद्ध असणारा हा तालुका आणि त्यातील हमरापूर विभाग म्हटलं की गणेश मूर्तींसाठी प्रसिद्ध असणारा विभाग. पा गणेश मूर्ती संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहेत, परंतु प्रत्येक गणेश मूर्तीच्या स्टॉलवरती एकच नाव असतं प्रवीण, पेणचे गणपती. महाराष्ट्र गणेश मूर्तिकार संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आणि हमरापूर विभागाचे देखील उपाध्यक्ष पद सुनील पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेतोय. तदनंतर पुढील सन्मानाकडे बोलूया. ग्रुप ग्रामपंचायत जोहेचे माजी सरपंच आदरणीय काशीनाथ पाटील साहेबांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. मी विनंती करेल प्रवीण पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ह्या सन्मानाकडे जरूर बोलूया. तत्पूर्वी सन्मान सोहळा निश्चितच सुरू राहील. शेवटची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. अर्थातच एका बाजूने खारपाडा 11 आणि त्यांना फाईट करत असताना भूमी 11 गाव देवी कलवे. खर तर साहेब मैदानाच्या आतमध्ये सुपरस्टार सुशांत मोकल आहे आणि खास करून सुशांतचा खेळ पाहण्यासाठी हे सर्व तमाम चाहते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. पुढील सन्मानाकडे आपण बोलूया. हमरापूर विभाग भारतीय जनता पक्षाची धगधगती तोफ आज या मैदानावरती आहे. आमच्या आदरणीय दीपक दादा मोकल साहेबांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. दीपक दादांचा हा सन्मान अतिथी मंचकावरती. तदनंतर भारतीय जनता पक्ष पेण तालुका उपाध्यक्ष पद ही मोठी जिम्मेदारी, ही जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती आहे आदरणीय नितीन दादा मोकल साहेबांचा सन्मान अतिथी मंचकावरती या ठिकाणी संपन्न होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. आमचे मार्गदर्शक अर्थातच दादांचा सन्मान अतिथी मंचकावरती. लेजंड क्रिकेटर, लेजंड खेळाडू, भूतपूर्व कर्णधार, क्रिकेट या खेळावरती ज्यांचं नितांत प्रेम राहिलंय, नवोदित खेळाडूंना नेहमी प्रेरित जे करत असतात असे सन्माननीय नितीन दादांचा हा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. तदनंतर लेजंड क्रिकेटर अविनाश मोकल साहेबांचा सन्मान अतिथी मंचकावरती. बरेच क्रिकेटची स्पर्धा, बरेच टीम्स ज्यांच्या विरोधात चांगलं प्रदर्शन ज्यांचं राहिलंय क्रिकेट या खेळावरती नितांत प्रेम, लेजंड. आज भरपूर लेजंड खेळाडू या अतिथी मंचकावरती आहेत. त्यांचा हा सन्मान त्यांच्या चेहऱ्यावरचं ते स्मित हास्य. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात. तदनंतर पुढील सन्मानाकडे आपण बोलतोय. आदरणीय अनंत मोकल हमरापूर विभाग मूर्तिकार संघटनेचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध गणेश मूर्तिकार साहेबांचा हा सन्मान अतिथी मंचकावरती. मायकल जोहेचे जर्सी, अर्थातच नितीन दादांचा हा संघ, येलो कलरची जर्सी. येलो म्हटलं की ऑस्ट्रेलियन टीम आणि ऑस्ट्रेलियन टीम प्रमाणे ज्यांचा दबदबा राहिला. मॅच ऑन. कॉम्बॉक्स मध्ये ऐकूया आवाज अविनाश ठाकूर यांचा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद प्रसाद पाटील. तंबूच्या दिशेने परतताना पाहायला मिळतोय गोलंदाज वासुदेव देसले. ड्रीम विकेट देऊन जातोय आपल्या संघासाठी. कमालीची बॉलिंग पहिल्याच चेंडूवर प्रसाद बाद. तदनंतर
दोन्ही टीमसाठी एक सुवर्ण संधी. आदरणीय नितीनदादा मोकल साहेबांकडून सलगच्या 3 चौकारांसाठी, सलगच्या 3 षटकारांसाठी, सलगच्या 3 विकेटसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जरूर दिलं जाईल. पुढील सन्मानाकडे आपण वळतोय. आदरणीय नाईक साहेबांचा हा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. पहिल्याच बॉलवर विकेट. वासुदेव पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं तयार. आखूट टप्प्याचा बॉल आडव्या बॅटनं खेळायचा होता. यष्ट्यांच्या वरून जाणारा बॉल निर्धाव चेंडूची सांगता. आता दडा दबाव दडपण वाढत असताना, कारण सुशांत नॉन स्ट्रायकिंग एंडवर आहे. जो सुशांत पहिला मॅच पासून आपल्याकडे स्ट्राईक घेत होता, निर्णायक सामन्यात त्याला माहिती आहे 18 मध्ये 37 करायचे, आपल्याला शेवटपर्यंत राहणं फार आवश्यक आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वगैरे त्याला पाहतोय, परंतु राज मात्रे कशा प्रकारे खेळतोय, कारण पहिलाच बॉल डॉट बॉल खोलात टाकला अलॉंग विथ कार्पेट. मिडॉनला थोडासा बॉलला चाच पडत राहिला, परंतु कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवत नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू. आता समीकरण विजयासाठी 15 बॉल आणि 37 धावांची गरज आहे. आता कुठेतरी विचार विनिमय करायला भाग पाडलाय गोलंदाज वासुदेव देसलेनं. कमालीची गोलंदाजी, आपला संपूर्ण अनुभव या फायनल मध्ये जोखत असताना पाहायला मिळतो. टीम भूमी 11 गावदेवी कळवेच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम कारपाडा 11 आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचा चौथा चेंडू पहिल्या षटकामधला. हो कमालीचा बॉल, जणू काय बॉल दिसेन असा झालाय की काय. पहिले 4 चेंडू निर्धाव पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये एक मोठी विकेट प्रसाद पाटीलची, जे सेमी फायनल मध्ये प्रसाद पाटीलनी कळवे संघासाठी केलं होतं मेडन षटक. तशा प्रकारच्या षटकाकडे वाटचाल करत असताना गोलंदाज वासुदेव देसले. मोठा सामना, मोठा खेळाडू, कारण आपण पाहत आता लीग स्टेज मधले सामने कोणताही खेळाडू खेळून जातो, परंतु ज्यावेळेस निर्णायक सामना असतो ना, अनुभवी खेळाडू पाहायला मिळतात. मेडन षटक जर का आलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक. बघा त्याच षटकाकडे वाटचाल करतोय. पुन्हा एकदा झेल ड्रॉप झाला. साधा सोपा झेल होता एसटी रक्षकाकडे. राज मात्रे थोडासा दबावात आला, कारण सुशांतने एक धाव घेतली नाही. त्याला माहिती आहे नेक्स्ट 2 ओव्हर मला खेळणं फार आवश्यक आहे, कारण सामना थोडासा दूर चाललाय. विजयासाठी 13 बॉल आणि 37. नटराज ग्राफिक्सचे ओनर खारसापोलीचे सुपुत्र नटराज म्हात्रे यांना मी विनंती करेल, जे बॅनर्स या मैदानाच्या अवतीभोवती तुम्ही पाहताय, ते बॅनर्स ज्यांनी डिझाईन केलेत, नटराज म्हात्रे यांना विनंती असेल आपण अतिथी मंचकावरती यावं. अप्रतिम गोलंदाजी अविनाश. नक्कीच वासुदेव देसले यांना पाहताय. शेवटचा बॉल पहिल्या षटकातला. सामन्यातलं मेडन षटक येईल का? फायनलची मॅच. कमी गतीने टाकला होता, परंतु फिरून मारला. बॉलला पाठ ठेवलाय. लॉंग लेग सीमा पार. टार्गेट कडे वाटचाल करणारा, उशिरा का होईना पण थेट चौकार. पुढील सन्मानाकडे आपण बोलूया. काही वर्षांपूर्वी इथे एक छोटीशी टेकडी होती, छोटस डोंगर होतं. बघता बघता एका भव्य क्रीडांगणाची उभारणी या मैदानावरती झाले. परंतु सुरुवातीला हे विकेट बनवण्यासाठी जो हे गावातील सर्व खेळाडूंना, तरुणांना ज्यांनी एकत्रित केलं आणि तब्बल रोख रक्कम 25,000 रुपये दिले आणि तदनंतर ही विकेट तयार झाली. आपण सन्मान करूया आदरणीय गणेश दादा मोकल यांचा. एकदा जोरदार टाळ्या उद्या. ज्यांच्या शुभ हस्ते सुरुवात झाली, रोख रक्कम 25,000 रुपये देऊन ही विकेट तयार करी गेली आणि दादांचा हा विशेष सन्मान या अतिथी मंचकावरती संपन्न होतोय. क्रिकेटवरती प्रचंड आवड, क्रिकेटची प्रचंड आवड. गणेश दादांचा हा सन्मान अतिथी मंचकावरती. ओटो अविनाश. यस, कमालीची गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये वासुदेव देसलेनं फक्त 4 धावा खर्च केला, जिथे प्रसाद पाटीलचा विकेट आला. अगदी इकॉनॉमिकल षटक हाताळला, परंतु ऑन स्ट्राईक फलंदाज पाहायला मिळतोय. क्रिकेट क्षेत्रामध्ये एकमेव खेळाडू ज्याला रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित केलं गेलं, सुशांत मोकल उर्फ गोट्या ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. विजयासाठी समीकरण येणारे 12 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता. या 33 धावा जर करायचे असतील तर सुशांतला स्ट्राईकवर राहणं फार महत्वाचं. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. कारपाडा संघाचा अष्टपैलू खेळाडू स्वप्नील भोईर. पहिला बॉल रावे एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट. ना बॉलर तयार.
पहिला बॉल आडव्या बॅटनं मागचा पाय वाकत फटका सजवला, फटका फसलाय आणि इथून मात्र टाळ्यांचा कडकडाट खारपाडाच्या खेम्यामधून सुशांत मोकलच्या पारीचा अंत झाला. सुशांत शांत झालाय पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार. खारपाड्याचे यश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा हा सन्मान आपण घेतो. यंग अँड डायनामिक नेतृत्व, डॅशिंग नेतृत्व. यश पाटील खारपाडा. कलव्याची रन मशीन माघारी परतले. सुशांत मोकलला बाद करण्यात यश आलंय. मैदानाच्या आतमध्ये टाळ्यांचा खडखडाट, शिट्ट्यांचा आवाज. फंटास्टिक मॅच, बेस्ट वर्सेस बेस्ट असा महाअंतिम मुकाबला याच्यासाठी केला होता. अट्टास शेवटचा क्षण गोड व्हावा. या स्पर्धेतील शेवटचा सामना तुम्ही पाहताय. पुढील सन्मानाकडे आपण बोलूया. आमचे परम मित्र निखिल पाटील त्यांचा हा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. हमरापूर विभाग प्रीमियर लीगचे दमदार आमचे सदस्य आहेत आणि मंगेश दादांचे अगदी निकटवर्तीय मित्र निखिल पाटील. शांत आणि संयमी नेतृत्व ज्यांच्याकडे आहे त्यांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. तदनंतर आदरणीय अमोल पालकर दादांचा सन्मान अतिथी मंचकावरती. यश अविनाश. यस, नक्कीच मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. पुढचा बॉल यष्टीरक्षकाकडून चुकी, परंतु तदनंतर डीप थर्ड मॅन कडे खेळाडू जाईन. आता चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आपल्याला. 1-2 नव्हे तर तब्बल 3 धावा धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळतील. एच अँड टेकन अशी कंडिशन होती जिथं विकेट मिळाला असता जर यष्टीरक्षकांना आपलं काम चोख पार पडलं असतं तर, परंतु इथून मात्र 3 धावा मिळतील. अमोलदादा पालकर यांचा सन्मान. मोफत 5 दिवस अविनाश इन्व्हर्टर ज्यांनी दिला या स्पर्धेसाठी त्यांचा सन्मान. आणि तदनंतर सर्वांचे लाडके आमचे बालगुड्डू दादा यांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. पिच क्रिएटर ज्यांनी विकेट बनवली, या 22 यार्डच्या खेळपट्टीचे जनक आपण म्हणूया, बालगुड्डू दादांचा सन्मान. दादा यावं, आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. इथून मात्र पुढचा फटका समोरच्या दिशेने फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. 1 more wicket down for team भूमी 11 गावदेवी कळवे. राज मात्रे आशेचा किरण तंबूच्या दिशेने बॅक टू द डग आउट. राज झालेलं नाहीये. साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सो प्लीज कोणी उगाच तिथे जाऊ नका. काही झालेलं नाहीये. साफ होता तिकडे, कोणी जाऊ नका. काही झालेलं नाहीये. मॅच ऑन करा. बघा, मैदानाच्या आतमध्ये कळव्या संघाच्या विकेट एका मागोमाग एक पडतात आणि इथून मात्र कुठेतरी प्रेक्षकांची वाटचाल घरच्या दिशेने होत असताना पाहायला मिळते. जसा रायगड क्रिकेट संघामध्ये उस्मान पटेलचा विकेट गेल्यानंतर प्रेक्षक मैदान खाली करतात, तसं सुशांत मोकलचा विकेट जिथे गेला ना, तिथून कुठेतरी नक्कीच तिथे साप आला होता. त्यामुळे प्रेक्षकांनी गर्दी केली. त्याच्यासाठी पण तिथे जाऊ नका. सर्पमित्र आलेत. प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी साहिल कोहली यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. पहा, कोणी तिकडे जाऊ नका. काही झालेलं नाहीये. मॅच ऑन आहे आणि मैदानाच्या आतमध्ये संघर्षमय सामना. यस अविनाश. यस, नक्की इथून सुद्धा कमबॅक होऊ शकतं, परंतु चांगली फलंदाजी करावी लागेल. नवीन फलंदाज सुशांत मोकल यांचे बंधुराज रोशन मोकल. आज मोठा भाऊ आपला काही करू शकला नाही, परंतु आज आपल्याला मैदानामध्ये खेळ करावा लागेल. आपल्या ग्रामीण संघानं स्वतःवर दाखवलेला विश्वास सार्थकी ठेवावा लागेल. आत्मविश्वास न डगमगता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागेल. रोशन मोकलला नवीन फलंदाज ऑन साइडला फटका सजवला. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? क्षेत्ररक्षक बॉलला चाच पडत राहिले. तत्पूर्वी एकाच धावेवर समाधान. मोहंती पाटील स्वतःवर विश्वास ठेवते. कोण विसरेल ती पेण नगरपालिकेच्या मैदानावरची रजनी, याच्यावर मोहंती पाटीलनं केलेला करामत. दादर संघाविरुद्ध तिथे मात्र कमालीची बॅटिंग केली होती. तोच मोहंती पाटील ऑन स्ट्राईक. टीमची टोटल 8 या धावसंख्या. चला, साप आला आणि सर्पमित्र सुद्धा आले आणि त्याला निसर्गाच्या सानिध्यात रवाना सुद्धा केला. जाऊयात मैदानाकडे. बॅक टू द क्रिकेट. बॉलिंग मार्कवर स्वप्नील भोईर तयार. पुढचा बॉल मोहंती ऑन स्ट्राईक. मोहंतीसाठी खोलात टाकला होता. आता मात्र कळवे संघ विचार करत असेल. नाणेफेक जिंकला होता,
पहिले फिल्डिंग का घेतली. आता कुठेतरी खेमा नाराज होत असताना पाहायला मिळते, परंतु इथूनही सामना मध्ये कलाटणी येईल का. 7 बॉल आणि 29 धावांची गरज आहे. या बॉलवर एखादा मोठा फटका लास्ट ओव्हर बघायला फार मजा येईल. शेवटचे 7 बॉल 29 धावा. मोहंती तूच काहीतरी कर भावा, असेच आता कळवे संघाचे समर्थक म्हणत असतील. 7 बॉल 29 ची गरज असताना कशा प्रकारचा खेळ करेल का स्वप्नील भोईर आपल्या संघासाठी. अजून एकदा एखादा विकेट मिळून जाईल. टीमची टोटल 8 ला 3. ऑन साइडला सजवायचा होता अलॉंग विथ द कार्पेट अलॉंग द ग्राउंड. फटका सजवला, एकच धाव मिळेल. एका धावेनं समाधान मानावं लागेल. टीमची टोटल 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना भूमी 11 गावदेवी कळवे संघ 9 ला 3. 6 बॉल 28 धावांची गरज. आदरणीय रवींद्र दादा मोकल दादांचा सन्मान आपण अतिथी मंचकावरती संपन्न करतोय. प्रसिद्ध गणेश मूर्तिकार रवींद्र दादांचा हा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. राजेश दादा पाटील जोहे यास आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावरती यायचं आहे. सामना सुरू होण्याआधी आज ज्यांचा गोड आवाज तुम्ही ऐकलात आपण सन्मानाकडे बोलूया. मी सुहास म्हात्रे कानोबा यांना विनंती करेल आपण यावं. उत्कृष्ट समालोचक त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी घेतोय. मी नितीन दादांना विनंती करेल, नितीन दादांच्या शुभ हस्ते आपण या सन्मानाकडे बोलतोय. बॉलिंग मार्कवर अनिरुद्ध ठाकूर ज्याच्या नावावर या स्पर्धेमध्ये एक मेडन षटक आहे. पहिला बॉल आडव्या बॅटनं डीप मिड विकेट कडे 1 बाउन्स चेंडूला फील्ड करतोय. कमालीचं क्षेत्ररक्षण. आज खारपाडा संघ कुठेतरी हावी राहिलाय. संदीप पाटील याच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ आज कुठेतरी भूमी 11 गावदेवी कळवे संघावर हावी ठरलाय. क गटातून अर्थातच सी गटातून क्वालिफाय होणारा संघ खारपाडा होता, तर अ गटातून क्वालिफाय होणारा संघ भूमी 11 गावदेवी कळवे संघावर अक्षरशः बरसलाय हा संपूर्ण संघ. बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये, तर गोलंदाजी करत असताना वासुदेव देशलेचं पहिलं कमालीचं षटक. तदनंतर मात्र स्वप्नील भोईरनं तशाच पद्धतीची गोलंदाजी करत असताना अक्षरशः बांधून ठेवलंय फलंदाजांना. कोलाट टाकला होता कमी गतीनं. ओ हो सामन्यातली हवा आता पूर्णपणे निघाले, कारण समीकरण 4 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता आहे. स्पर्धा पाहताय, अनुभवताय एक यशस्वी स्पर्धेचं आयोजन. मित्रांनो, मैत्री चषक 2025 साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कमालीचं आयोजन, कमालीचं नियोजन. स्वर्गीय नवनाथ गरद यांच्या स्मृतीस अभिवादन देणारी स्पर्धा रोड लाईन्स ग्रुप जो हे आयोजित मैत्री चषक 2025. अजून एकदा बॉल हवेत होता. आता औपचारिकता शिल्लक आहे सामन्यातली, काही फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. अविनाश, बघता बघता 5 दिवस सरले. स्पर्धेचा आता अंतिम चेंडू आलाय. काय भन्नाट आयोजन पाहायला मिळालं. गतवर्षी देखील या स्पर्धेची चर्चा राहिली आणि याही वर्षी फक्त एकच चर्चा. रोड लाईन्स ग्रुप आयोजित स्वर्गीय नवनाथ गरज स्मृती चषक मैत्री चषकाचं हे शानदार आयोजन. आयोजन आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या उद्या. कमालीचं आयोजन, कमालीचं आयोजन. A1 क्वालिटी, परिपक्व आयोजन ज्यामध्ये काहीच कमी नाहीये. प्रशस्त असं क्रीडांगण आहे, सुसज्ज असं व्यासपीठ आहे, दर्जेदार प्रेझेंटेशन बॉक्स आहे, युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आहे, प्रेक्षकांसाठी विशेष स्टँडची उभारणी, खेळाडूंसाठी विशेष खेळाडू कक्ष, मान्यवरांसाठी सुसज्ज असं व्यासपीठ आपण पाहताय, जिथे मात्र DJ ऑपरेटिंग सिस्टीम, अतिशय दर्जेदार पंचांचं पॅनल. 5ही दिवसामध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकला उत्कृष्ट असं कॉमेंट्री पॅनल. आज आमच्या समवेत पेण तालुक्यातील एक बुलंद आवाज परमेशजी पाटील सर. कालच्या दिवसामध्ये आपण रायगडचा बुलंद आवाज रोशनजी पाटील सर, त्याचबरोबर रॉकस्टार प्रवीणजी गायकर यांचा सुद्धा आवाज ऐकलात. या स्पर्धेमध्ये काहीच कमी ठेवलं आयोजकांनी. आणि तब्बल ठाणे शहापूरवरना पाहुणे संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळलं. समीकरण 3 बॉल 23 धावांची गरज. 3 चेंडू 23 धावा. राकेश गरदा खेळाडूकडे लक्ष राहील. मित्रांनो, पहिल्या डोलवी संघाविरुद्ध खेळत असताना 71 धावांची खेळी या खेळाडूंना हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर या स्पर्धेमधला त्याचा राहिला होता. ऑन साइडला मोहंतीचा फटका. आता सामन्यातली हवा काढली संपूर्णपणे आणि इथून मात्र कुठेतरी कळवे संघाचा खेमा नाराज आहे. आता कुठे चुका झाल्या हा मात्र विचार करला. आतापर्यंत हा संघ हावी राहिला होता. शेवटच्या सामन्यामध्ये काय झालं, वारा कुठे फिरला हे मात्र आता सांगू शकत नाही. आणि या मी स्पर्धेचा उल्लेख करतो, या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण अर्थातच मालिका वीरासाठी असणारी 2 व्हीलर बाईक आणि ज्यांनी पुरस्कृत केलंय गोल्डन मॅन
अर्थातच पेण तालुक्यातील रिअल पुष्पा म्हणून ज्यांची ओळख आहे, अर्थातच सुनील पाटील, सर्वांचे लाडके सुंटी दादा, प्रीत कला केंद्राचे प्रोपरेटर यांच्या माध्यमातून आकर्षक होंडा शाईन 100 आपल्याला पाहायला मिळेल. कोण जिंकणार, कोण पटकावणार आपली स्वप्नवत ही ड्रीम बाईक. मैत्री चषक 2025 या स्पर्धेमधली कमालीचं आयोजन आणि या स्पर्धेचं विशेष आकर्षण आम्ही पहिल्या दिवशीच स्पर्धा कव्हर करत असताना म्हणत होतो. पुढचा बॉल आणि इथून मात्र विजयाचा जल्लोष. टीम खारपाडा 11 संघ ठरलाय मैत्री चषक 2025 या स्पर्धेमधला विजेता संघ. अभिनंदन टीम. चॅम्पियन इज अ चॅम्पियन. खारपाडा 11 इज अ चॅम्पियन.